अजितदादांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असं अमोल मिटकरींनी मागणी केली. ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक करावा. अहमदाबाद प्रमाणेच अजित पवारांचा अपघात झाला का असे अनेक प्रश्न मिटकरींनी केलेले आहेत. या अपघातासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना जे मी पत्र दिलं त्या पत्रामध्ये उच्चस्तरीय चौकशी ते माजी न्यायमूर्ती सुप्रीम कोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी समिती नेमली पाहिजे असं पत्र दिलेलं आहे. आणि त्या चौकशी समिती नेमल्यानंतर ह्या प्रश्नाची उत्तरं भेटतील. DSR कंपनीच्या संदर्भात आमच्या शंका, त्यांच्या काढलेल्या 50 कोटीच्या विम्यासंदर्भात आमच्या शंका, ह्या शंकेचं निराकरण होण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्चस्तरीय समिती चौकशी गठीत केली पाहिजे. आता अहमदाबादचा जो विमान अपघाताचा हे आलाय की पायलटने जानबूझकर बंद किया फेल स्विच, म्हणजे इटालियन इंडियाचा हा रिपोर्ट आहे. ती बातमी आता मीडियावर चालते आहे. तर अशा प्रकारचं काही घातपात दादांचं झालं आहे का? तसं स्विच काही बंद गेलेलं आहे का? ते विजयदुर्गला ते विमान जाणार होतं, इतकं फ्युएल त्यात भरलेलं होतं, ते अचानक त्याच स्ट्रीपवर कसं उतरलं? त्याच्यामुळे ह्या अनेक शंका कुशंका त्यांनी त्यातून मांडल्या आणि म्हणून त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्या मागणीशी मी सहमत आहे आणि त्यांच्या या लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.